महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांमधल्या शिक्षणाचं भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले। सरकारी शाळांमधल्या 6वी ते 8वीच्या 65% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नसल्याचं समोर आले। धुळे जिल्ह्यातल्या केवळ 14% मुलांनाच भागाकार करता येतो। असाच्या अहवालामधून राज्यातल्या सरकारी शाळांमधले विद्यार्थी हे गणितामध्ये कच्चे असल्याचं म्हटलंय। तर राज्यातल्या 6वी ते 8वीच्या 30% मुलांना अजूनही दुसरीचं पुस्तक वाचता येत नाहीये आणि जळगावातल्या 55% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही। अशा प्रकारे सगळं भयाण वास्तव ही आकडेवारी आता पुढे आलेली आहे। एकदा ग्राफिक्सवर आपण ही सगळी माहिती पाहूया। असर एज्युकेशनचा हा रिपोर्ट आहे आणि या अहवालात म्हटलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये 23% विद्यार्थी आहेत त्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाहीये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 28% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, तर नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आहे 33%। तर अकोला जिल्ह्यामध्ये 33% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही। भंडाऱ्यामध्ये 34% असे विद्यार्थी आहेत। तर अमरावतीमध्ये 32% इतकी अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे ज्यांना वजाबाकी करता येत नाही। तर नंदुरबारमध्ये 16% विद्यार्थी आहेत ज्यांना वजाबाकी करता येत नाहीये। तर धुळ्यामध्ये असे 23% विद्यार्थी आहेत आणि यवतमाळमध्ये 31% विद्यार्थी आहेत ज्यांना वजाबाकी करता येत नाही। नाशिकमध्ये 32% असे विद्यार्थी आहेत तर वाशिममध्ये 33%। गणितामधले जे दोन प्रकार सर्व विद्यार्थ्यांना अवघड जातात त्यामध्ये भागाकार आणि वजाबाकी, आणि या दोन्हीमध्ये किती विद्यार्थी कच्चे आहेत त्यांचं प्रमाण किती आहे ते आपण पाहतोय।